यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। एकनाथ शिंदे हे भाजपच्या प्रदेश कार्यालय भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। भाजपच्या नव्यानं बांधण्यात येणाऱ्या प्रदेश कार्यालय भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे। शिंदे हे एका पक्षाचे सर्वेसर्वा नेता आहेत, मात्र मित्र पक्ष कार्यालयाचे भूमिपूजन सोहळा अमित शहांसोबत ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत। राज्यात माहिती वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अंतर्गत तणाव वाढताना दिसतोय। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, एकनाथ शिंदे आता भाजपच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय का, अधिक माहिती? काही वेळांमध्येच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपाचं मुख्य प्रदेश कार्यालय जे आहे तिथे उद्घाटन भूमिपूजन होत आहे आणि या भूमिपूजनाच्या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहत आहेत आणि भाजपाचे सर्वच कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कार्यक्रमाला भाजपाच्या भूमिपूजनाच्या कार्यालयाला जो होत आहे याला एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत। एकनाथ शिंदे हे मित्रपक्ष आहेत, एनडीए अलायन्सचे महत्त्वाचे घटक पक्ष मित्रपक्ष आहेत, पण एका पार्टी कार्यालयाच्या भूमिपूजनाला ते स्वतः उपस्थित राहतात, त्यामुळे एक आश्चर्याची गोष्ट मानली जाते। एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये या संदर्भात नोंद करण्यात आलेली आहे, पण जी जाहीर दौरा जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये भाजप प्रदेश कार्यालयाचा उल्लेख करण्याच्या ऐवजी इथली जी इमारती होती पूर्वी त्या इमारतीच्या भूमिपूजन असा उल्लेख करण्यात आलेला आहे। पण गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे मित्रपक्षांमध्ये जो भाजप आणि त्यांच्यामध्ये जो अंतर्गत संघर्ष विकोपाला जात आहे, दंगेकरांसारखे नेते हे मोहळांवर टीका करतायत। त्यानंतरनं भाजपाचे नेते सांगतायत की मुंबईमध्ये जास्त जागा भाजपालाच मिळतील आणि काही ठिकाणी भाजपाशिवाय आपण निवडणूक लढवणार आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातला एक अंतर्गत सुप्त संघर्ष विकोपाला होत जात असतानाच एकनाथ शिंदे हे भाजपाच्या नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहत आहेत। विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अधिक जवळीक करण्याचा प्रयत्न आहे की काय, किंवा मित्रपक्षाबरोबर सोबत राहत असतानाच त्याच्या विरोधातला जो अंतर्गत कलह सुरू आहे तो सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न आहे की काय, असे वेगवेगळे तर्कवितर्क जात आहेत। पण एकनाथ शिंदे हे एका पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, ते पक्षाचे प्रमुख आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते दुसऱ्या पक्षाच्या पार्टीच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणं हे कुठेतरी आश्चर्याची भुवया उंचवण्यासारखे आहेत आणि याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। निश्चितच सागर, या सोहळ्यावर आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।